हॅलो फ्रेंड्स, सुंदर असं हे वॉल हँगिंग कशा प्रकारे बनवायचं आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, त्यासाठी आपल्याला एक कार्डबोर्ड हवं आहे। त्याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत। आडव्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत। आता एकेका पट्टीला आपल्याला सेलो टेपनी कव्हर करायचं आहे। मी 3 कलरच्या सेलो टेपचा वापर केला आहे, पिवळा, निळा आणि गुलाबी। चला तर मग मी सेलो टेपनी चारही बाजूला पॅक करून घेते। हे पहा, तुम्हीही असंच करा। हे पूर्ण झालेलं आहे। अशाच प्रकारे तीनही पट्ट्यांना मी सेलो टेप लावून घेते। हात गुलाबी कलर आहे आणि तिसरा निळा कलर येईल। हे वॉल पीस तुम्ही घराच्या कुठल्याही भिंतीला वापरू शकता आणि अशाच प्रकारे 3, 5, 7 कितीही प्लेट्स तयार करून तुम्ही हे वॉल पीस लहान मोठं बनवू शकता। त्यावरती दिला जाणारा मेसेजही वेगवेगळा असू शकतो। मी गुड वाइब्स ओनली हा मेसेज देत आहे। हे पहा किती सुंदर दिसत आहे। आता या पट्ट्यांना आपल्याला कलर करून घ्यायचा आहे। सर्वप्रथम मी गुलाबी कलर देणार आहे। हा गुलाबी कलर देते। मी पूर्ण कलर देताना दाखवत नाहीये, थोडा थोडा मी कलर देताना दाखवत आहे। हा निळा देते। अशाच प्रकारे तुम्ही तीनही कलर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमचे कलर निवडू शकता। आता आपल्याला त्यावरती मेसेज लिहायचा आहे। हे मी गुड वाइब्स ओनली हा मेसेज देते। हा अशा प्रकारे काळ्या कलरने मी हे लिहून घेते। छान प्रकारे छान अक्षर असू द्या, म्हणजे ते छान दिसेल, घराची शोभा वाढवेल। असेच वेगवेगळे मेसेजेस तुम्ही देऊ शकता, जसं की वेलकम टू माय होम, दिस इज माय कोझी प्लेस, दिस इज माय प्लेस, असं बरंच काही। किंवा तुम्ही तुमचं नावही देऊ शकतो, किंवा आपल्या घरातील लहान मुलांचीही नावे लिहून ठेवू शकता, तेही छान दिसेल। वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करू शकता। आता मी हा पिस्ता शेल्सचा वापर केला आहे। 2 पिस्ता शेल्स मी अशा प्रकारे चिटकवले आहेत की ते छान अशा चिमण्या दिसत आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर चिमण्या बनवल्या आहेत। मी ह्या वेगवेगळ्या कलरच्या मी चिमण्या बनवत आहेत। जोडी आहे ती छान दिसते। हिरव्या कलरने, गुलाबी कलरने आणि केशरी कलरने मी ह्या चिमण्या बनवल्यात। पिस्ता शेलचे सुद्धा खूप सारे प्रकार करता येतात। मी माझ्या चॅनलवरती अजून एक व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही पाहू शकता। वरती मी ट्यूलिप्सची फुलं बनवली आहेत, ते पिस्ता शेल्सपासूनच बनवलेली आहे। त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता। आता ह्या 3 पट्ट्या एकत्र जोडण्यासाठी आपल्याला एका दोरीची किंवा सुतळीची गरज लागेल। मी इथे उलनचा वापर केला आहे। उलनचे 2 कलर घेतलेत, गुलाबी आणि पांढरा, आणि त्याची अशी जाड अशी साखळी विणलेली आहे। आणि आता ही मी फेविक्विकने चिटकवणार आहे। सगळ्या पट्ट्यामधलं अंतर सेम ठेवायचं आहे, कमी जास्त करायचं नाही आहे। त्यामुळे ते वाकडं तिकडं नाही दिसलं पाहिजे, आपल्याला सरळ शेपमध्ये दिसलं पाहिजे। हे अशा प्रकारे मी ताणून या पट्ट्या चिटकावत आहे। तुम्ही सुतळीचा, कलरच्या सुतळीचा, दोऱ्यांचा किंवा अजून काही वेगळं प्रकार असतील तर त्याचा वापर करून तुम्ही हे एकत्रित बांधू शकता। असं झालेलं आहे आपलं हे पुढच्या बाजूनी। आणि आता हे शेवटी मी इथे गोंडे लावत आहे। गोंड्यांच्या ऐवजी मणी, टेसल वगैरे तुम्ही वापरू शकता। मी मिनिमल जे घरामध्ये वस्तू आहेत त्यापासून बनवलेलं आहे आणि हे असं लटकावलेलं आहे माझ्या रूमच्या बाहेर। पाहू शकता किती सुंदर दिसते। थँक्स। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला असंच नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करा।